नमस्कार, मी डॉक्टर वैशाली, हेल्थ अँड वेलनेस कोच. माझी एक 10 वर्षाची पेशंट आहे. तिच्या आईने तिचं नाक टोचवून दिलं आणि त्याच्यानंतर ती दुखत असल्यामुळे ती वारंवार नाकाला हात लावायची. त्याचं तिला इन्फेक्शन झालं आणि इन्फेक्शन होऊन तिच्या नाकात गाठ तयार झाली. त्यांना आधी बघून असं वाटलं की अरे आपल्याला आता चिरा द्यावा लागेल, पण त्यांनी मला कॉल केला, मला फोटो पाठवले आणि म्हटलं की मॅडम होमिओपॅथीनी होईल का आराम. मी म्हटलं तुम्ही तिला घेऊन या. आता तुम्ही पेशंटच्या आईकडूनच ऐकून घ्या की काय झालं होतं. माझ्या मुलीचं नाक टोचवलं होतं आणि तिथे गाठ आली होती तिला. ती मग मला वाटलं का तिथे चिराव मारावा लागेल आणि मग मॅडमकडे आणलं आणि होमिओपॅथी औषध घेतली आणि त्याच्यामुळे ती बरं होऊन गेली. दाखव बेटा, नाक दाखव. गेली ना पूर्णपणे आता. असं असं इथे टोचवलं होतं. थँक्यू. बिफोर फोटोमध्ये बघा, नाक टोचवल्याच्या 15 दिवसात तिला झालं आणि 7-8 दिवसात होमिओपॅथी मेडिसिन दिल्यावर आराम झाला. ती गाठ बघून कोणालाही असं वाटणं साहजिक आहे की इथे आता चिरा द्यावा लागेल, पण चिरा दिला तर जखम होईल, त्रास होईल पेशंटला, रक्त वाहेल तिथून. पण हे सगळं टाळता आलं फक्त आणि फक्त होमिओपॅथी मेडिसिनमुळे. इजा नाही झाली, म्हणजे पेनलेस ट्रीटमेंट झाली पेशंटला, रक्तस्राव नाही झाला आणि तिला आराम पण झाला. मी माझ्या पेशंटला थँक्यू म्हणेल की तिने होमिओपॅथीवर विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला आणि इथे आली. तुम्हाला पण जर कुठल्या मानसिक किंवा शारीरिक आजारासाठी मला कन्सल्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, तो भरा आणि मला कन्सल्ट करा. थँक्यू.